नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. जानेवारी महिन्यामधले चालू घडामोडींचा हा आपला एकत्रित व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज 35 महत्त्वाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न जे करंट अफेअर संबंधित आहेत जानेवारी 2023 या महिन्यामधले हे इथे रिवाइज करणार आहोत. सुरू करूयात पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर नितीन करार. हे बघा, हे आहेत डॉक्टर नितीन करार आणि यांची नुकतीच आता महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2, डॉक्टर नितीन करार हे महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत. त्यानंतर इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या, त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच BBC च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर असेल समीर शहा. भारतीय निवडणूक आयोगाने कोणाची नुकतीच राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवड केली आहे? उत्तर असेल राजकुमार राव. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेत रजनीश सेठ. हे आपल्या महाराष्ट्राचे माजी DGP आहेत, पोलीस महासंचालक आहेत. टेस्लाचे नवीन CFO भारतीय वंशाचे वैभव तनेजा बनलेत आणि भारतीय रेल्वे सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक बनलेले आहेत मनोज यादव. हे सगळे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढचा प्रश्न करू. दुसरा प्रश्न, 6वी खेलो इंडिया युथ गेम्स 2023 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तामिळनाडू. 6वी खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा जी आहे ती 19 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2024 19 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये तामिळनाडूमध्ये चेन्नई, मदुराई, त्रिची आणि कोइंबतूर या 4 शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, तामिळनाडू हे याचं बरोबर उत्तर असेल. मॅपमध्ये इथे आहे तामिळनाडू, राजधानी चेन्नई, राज्यपाल RN रवी, मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी नुकतीच इजिप्त या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली आहे? तर नुकतीच अब्देल फतेह अल सिसी यांनी इजिप्त या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे आपला भारत आहे आणि इथे आहे इजिप्त हा देश. राजधानी कैरो. राष्ट्रपती बनलेत अब्देल फतेह अल सिसी आणि चलन आहे इजिप्तियन पाऊंड. नेक्स्ट, कार्बी युवा महोत्सव 2024 चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? हा कार्बी युवा महोत्सव 2024 जो आहे तो आसाम या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. याचं आयोजन आसाममध्ये 12 ते 19 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1, आसाम. मॅपमध्ये इथे आहे आसाम, राजधानी आसामची दिसपूर, राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री हेमंत बिश्वा शर्मा. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे नीना सिंह. पर्याय क्रमांक 2, CISF किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दलाचे नवीन प्रमुख किंवा नवीन DG म्हणून नुकतीच नीना सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नीना सिंह या 1989 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरविंद पनगाडिया. अरविंद पनगाडिया यांची नुकतीच 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर होतं. पुढचा प्रश्न, रुवेन अजार यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाचे भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंडोनेशिया. हे ते रुवेन अजार आणि यांची नुकतीच इंडोनेशिया या देशाचे भारतामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणाची नुकतीच कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे किंवा कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत CS राजन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणत्या देशातील कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. हे कोयासन विद्यापीठ जे आहे ते जपान मधलं विद्यापीठ
विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केलेला आहे. कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? दरवर्षी आपल्या भारतामध्ये 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात उंच राम मंदिर खालीलपैकी कोणत्या देशात उभारण्यात येत आहे? जगामधलं सर्वात उंच राम मंदिर जे आहे ते ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पर्थ या शहरामध्ये उभारण्यात येत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? नॅशनल बर्ड डे हा दिवस आपल्या भारतामध्ये दरवर्षी 5 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणी नुकतेच इंडिया ओपन 2024च्या महिला एकेरी गटामध्ये विजय मिळवला आहे का? या गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ताई जू इंग. ताई जू इंग हिने इंडिया ओपन 2024 या स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटामध्ये विजय मिळवला आहे. इंडिया ओपन ही भारतामधली एक बॅडमिंटनची स्पर्धा आहे किंवा वार्षिक बॅडमिंटन स्पर्धा आहे. हिची सुरुवात झालेली 2008 या वर्षापासून आणि 2024 या वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन 16 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गट होता. या पुरुष एकेरी गटामध्ये शी युकीने विजय मिळवलेला आहे. शी युकी YUQI हा चीनचा आहे. याने पुरुष एकेरीमध्ये विजय मिळवला आहे. आणि महिला एकेरीमध्ये तैवानची आहे ताई जू इंग हिने विजय मिळवला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणते राज्य बिहार नंतर जातनिहाय जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य बनले आहे? बिहार नंतर भारतामध्ये जातनिहाय जनगणना करणारं दुसरं राज्य बनलेलं आहे आंध्र प्रदेश हे राज्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे याचं बरोबर उत्तर आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष कोण आहेत? ते अध्यक्ष आहेत डेव्हिस फ्रान्सिस आणि चर्चेमध्ये आहेत कारण नुकतेच हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. डेव्हिस फ्रान्सिस हे संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष आहेत. हे आहेत ते डेव्हिस फ्रान्सिस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. भारतीय हवाई दलाने फ्रान्स व कोणत्या देशाच्या हवाई दलासोबत नुकताच डेझर्ट नाईट नावाचा युद्ध सराव केला आहे? हा युद्ध सराव भारताने फ्रान्स आणि संयुक्त अमिराती या देशाच्या किंवा UAE युनायटेड अरब अमिरात या देशाच्या हवाई दलासोबत केलेला आहे. कधी केलाय तर हा केलाय 23 व 24 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये अरबी समुद्रामध्ये. सध्या चर्चेत असलेले कर्पूरी ठाकूर कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत का चर्चेमध्ये? तर यांना यावर्षी भारतरत्न या पुरस्कार किंवा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा सुरू झालेला 1954 या वर्षामध्ये आणि आता यावर्षी हा पुरस्कार जो आहे तो या कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झालेला आहे. आणि कर्पूरी ठाकूर जे आहेत ते बिहार या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बिहार हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा जो आहे तो नुकताच उभारण्यात आलेला किंवा अनावरण करण्यात आलेला आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. हा आहे तो पुतळा. किती फूट उंच आहे तर हा जवळपास 206 फूट उंच आहे. 206 फूट उंच आहे. याला नाव दिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस आणि याचं अनावरण नुकतंच आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच महतारी वंदना योजना सुरू केली आहे? ही महतारी वंदना योजना जी आहे ही योजना नुकतीच छत्तीसगड या राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1000 रुपये म्हणजेच वार्षिक 12,000 रुपयाची आर्थिक मदत केली जात आहे. पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड हे याचं बरोबर उत्तर असेल. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? याचं आयोजन तामिळनाडूमध्ये करण्यात आलेलं आहे 19 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये. हे स्पर्धेत आतापर्यंत 6वं एडिशन आहे किंवा 6वं संस्करण आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराकडून नुकतंच
ऑपरेशन सर्वशक्ती नावाचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. हे ऑपरेशन भारतीय लष्कराकडून जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाई वाढवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना हारून पाडण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराकडून हे ऑपरेशन सर्वशक्ती नावाचं अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, वरिष्ठ IPS अधिकारी दलजीत सिंह यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? वरिष्ठ IPS अधिकारी आहेत दलजीत सिंह, हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि यांची आता नुकतीच सशस्त्र सीमा बल या दलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3. 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? हा जो विज्ञान महोत्सव आहे किंवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आहे, याचं आयोजन किंवा हा महोत्सव भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती यांच्याकडून आयोजित केला जातो किंवा आयोजित करण्यात येणारा एक उपक्रम आहे. हा सुरू झालेला आहे 2015 या वर्षापासून. 2015 मध्ये हा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि नुकतंच याचं आयोजन किंवा 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो आहे तो नुकताच हरियाणामध्ये फरीदाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कधी? तर याचं आयोजन 17 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फरीदाबाद हरियाणा हे याचं बरोबर उत्तर असेल. ICC मेन्स T20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ICC मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार नुकताच सूर्यकुमार यादवला मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. त्यानंतर ICCचा सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय म्हणजे ODI क्रिकेटपटू 2023 हा पुरस्कार विराट कोहलीला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 2024च्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते किंवा कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख होते? तर भारताच्या यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती उपस्थित होते. नाव काय आहे? नाव आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. नाव आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. हे यावर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये उपस्थित होते. फ्रान्स हे याचं बरोबर उत्तर आहे. 2024 चे पद्म पुरस्कार एकूण किती जणांना देण्यात आले? हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 2024 चे पद्म पुरस्कार किती जणांना देण्यात आले आहेत? आपल्याला माहिती आहे पद्म पुरस्कार सुरू झालेले 1954 या वर्षामध्ये. यामध्ये 3 पुरस्कार आहेत. पहिला आहे पद्मविभूषण. पहिला आहे पद्मविभूषण हा भारताचा भारतरत्न नंतरचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दुसरा क्रमांक आहे पद्मभूषणचा. पद्ममध्ये दुसरा क्रमांक आहे पद्मभूषणचा आणि तिसरा क्रमांक आहे पद्मश्रीचा. तिसरा क्रमांक आहे पद्मश्रीचा. आणि यावर्षी एकूण 5 जणांना पद्मविभूषण जाहीर झालेला आहे. पद्मभूषण जो आहे तो एकूण 17 जणांना जाहीर झालेला आहे. या 17 पैकी आपल्या महाराष्ट्रामधले किती आहेत किंवा टोटल लक्षात ठेवा. आणि पद्मश्री जो आहे 110 जणांना देण्यात आलेला आहे. अशा एकूण 132 जणांना यावर्षी पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि 132 मध्ये आपल्या महाराष्ट्रामधले 12 जण सहभागी आहेत. उत्तर असेल 132 जणांना यावर्षी पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. या पद्म पुरस्कारामध्ये पद्मविभूषण महाराष्ट्रामधला एकही व्यक्ती नाही. पद्मभूषण मध्ये आपल्या महाराष्ट्रामधले किती व्यक्ती तर महाराष्ट्रामधले 17 पैकी 6 जण महाराष्ट्रामधले आहेत. 6 जण कोण कोण? एक आहेत हरमुसजी यम कामा, साहित्य व पत्रकारितेमध्ये यांना मिळालेला आहे. त्यानंतर अश्विन बालचंद्र मेहता, राम नाईक, दत्तात्रय राजदत्त, प्यारेलाल शर्मा आणि कुंदन व्यास. पद्मश्री 110 जणांना दिलाय. महाराष्ट्रामधले यामध्ये 6 जण आहेत. 6 जण कोण कोण? उदय देशपांडे क्रीडा, मनोहर डोळे, झाकीर काझी, चंद्रशेखर मेश्राम, कल्पना मोरपारी आणि शंकर पापळकर. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 132 जणांना पद्म पुरस्कार यावर्षी जाहीर झालेला आहे. दिग्गज टेक्नॉलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्ट $3 ट्रिलियन बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी जगामधली कितवी कंपनी बनली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरी. मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकन मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी आहे आणि नुकतीच ही कंपनी 3 ट्रिलियनचा बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी जगातील ऍपल नंतरची दुसरी कंपनी बनलेली आहे. कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय पर्यटन दिन असतो? भारतामध्ये दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन कधी असतो? आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन हा देखील महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो.
एक्झरसाइज सायक्लोन हा भारत व कोणत्या देशाच्या विशेष दलांचा युद्धाभ्यास आहे. एक्झरसाइज सायक्लोन यावर्षी सेकंड एडिशन होते, पण दुसरं संस्करण होतं आणि हा भारत आणि इजिप्त या दोन देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे. याचं आयोजन यावर्षी 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. इथे आहे इजिप्त, राजधानी कैरो, राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी, चलन आहे इजिप्तियन पाऊंड. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये कोणते शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे. सुरत, इंदोर, नवी मुंबई की 1 व 2. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 व 2. यावर्षी सुरत आणि इंदोर हे दोन्ही शहर भारतामधली सर्वात स्वच्छ शहर बनलेले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार पहिल्या क्रमांकावर संयुक्तपणे सुरत आणि इंदोर राहिलेला आहे. सुरत यामध्ये पहिल्यांदा समावेश झाले किंवा सुरतचा हा पहिलीच वेळ आहे या लिस्टमध्ये सहभागी होण्याचं. आणि जर राज्य विचारले सर्वात स्वच्छ राज्य कोणतं असेल, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राला पुरस्कार मिळालेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे MP किंवा मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे छत्तीसगड हे राज्य. हे देखील लक्षात ठेवा, छत्तीसगड आहे तिसऱ्या क्रमांकावर, महाराष्ट्र आपलं पहिल्या क्रमांकावर आहे. आणि शहरांमध्ये सुरत आणि इंदोर हे दोन शहर अनुक्रमे किंवा संयुक्तपणे पहिल्याच क्रमांकावर राहिलेले आहेत. इंदोर जे आहे ते सलग किंवा लागोपाठ सातव्यांदा यामध्ये पहिल्या क्रमांकावरच राहिलेला आहे. साडा तनसिक हा भारत व डॅश या देशातील पहिला संयुक्त सैन्य अभ्यास आहे. 2 वर्षापूर्वीच असाच प्रश्न आला होता की किंवा युद्धाभ्यास होता कुठला, आय थिंक युद्धाभ्यास होता आणि तो पहिल्यांदाच घडला होता, पहिल्यांदाच आयोजित केला होता. त्यामुळे तसे प्रश्न येऊ शकतात. हा देखील प्रश्न आहे. साडा तनसिक हा कोणत्या देशासोबत भारताने आयोजित केला किंवा हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा साडा तनसिक हा सौदी अरब आणि भारत या दोन देशांमध्ये आयोजित केलेला पहिला सराव आहे किंवा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे. याचं पहिलं संस्करण आहे. याचं आयोजन 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये राजस्थानमध्ये करण्यात आलेला आहे. तन्मय अग्रवाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तन्मय अग्रवाल हा क्रिकेटशी संबंधित खेळाडू आहे. हैदराबादचा क्रिकेटर आहे आणि हा सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच याने एक रेकॉर्ड केलेला आहे. हा आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा क्रिकेटपटू ठरलेला आहे. त्याने ही कामगिरी रणजी ट्रॉफी 2023-24 दरम्यान केलेली आहे. त्याने फक्त 163 बॉल्समध्ये 324 रन काढलेले आहेत. उत्तर असेल हा क्रिकेटशी संबंधित खेळाडू आहे तन्मय अग्रवाल. कोणता दिवस भारतामध्ये शहीद दिन असतो किंवा साजरा केला जातो. दरवर्षी भारतामध्ये 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी 1948 या दिवशी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती. यामुळे दरवर्षी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आजचा 35वा शेवटचा प्रश्न आहे. कोणता दिवस भारतामध्ये वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन्स आहेत 28 जानेवारी, 29 जानेवारी, 30 जानेवारी आणि 31 जानेवारी. याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.